तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 1 सेट. ओके, सेट म्हणजे बघा काय होतं तर इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन दॅन दॅट कलेक्शन इज कॉल्ड ॲज अ सेट. ओके, सेटची ही झाली आपली डेफिनेट. फर्स्ट आपल्याला विचारलं की डे ऑफ वीक्स. आता आपल्याला डे माहिती आहे वीक्समध्ये किती असतात तर 7 डेज राहतात. ओके, म्हणजे हा झाला तर एक आपला सेट झालेला आहे 7 डेजचा. हा झाला फर्स्ट सेट. सेकंड आपला मंथ इन अ इयर. आता आपल्याला माहिती आहे एका इयरमध्ये किती मंथ राहतात तर 12 मंथ राहतात. हे सुद्धा काय तर आपलं ऑलरेडी डिसाइडेड आहे. नंतर आहे थर्डमध्ये बघा ब्रेव अ चिल्ड्रन इन द क्लास. आता ब्रेव चिल्ड्रन इन अ क्लास हा आपण इथे क्रॉस केलेला आहे कारण हा क्लिअरली डिसाइडेड नाही आहे. कारण की हर एका टीचरसाठी हुशार विद्यार्थी वेगवेगळे राहतात. ठीक आहे, मस्तीखोर वेगळी राहतात. तर हे कसं आहे तर हे डिसाइडेड नसतो म्हणून आपण याला काय करणार तर हा सेट होऊ शकत नाही. नंतर आहे फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. हा डिसाइडेड सेट आहे कारण की काउंटिंग नंबर म्हणजे नॅचरल नंबर म्हणजे 1 to 10 पर्यंत जेवढे नंबर येतील ते काय झालं तर आपले काउंटिंग नंबर्स आहे. हा एक काय तर आपला सेट तयार होऊ शकतो. बघा सेटसाठी काय असतं आपल्याला रूल्स दिलेले आहेत. काही रूल्स आपल्याला इथे फॉलो करावं लागतात की जिथे जेणेकरून आपण सेट तयार करू शकतो. फर्स्ट आहे जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग अ कॅपिटल लेटर ABC अप टू Z. काय आहे फर्स्ट रूल तर बघा ज्या वेळेला आपण एखादा सेट तयार करत असतो तर आपल्याला आधी इथे ABCD लिहावं लागतं. ठीक आहे, तर हे जनरली कसं लिहायचं तर हे कॅपिटल लेटरनीच डिनोट केलं जाते. याला स्मॉल लेटरने यूज केल्या जात नाही. ओके, हा झाला आपला फर्स्ट रूल. सेकंड आहे द मेंबर ऑफ अ एलिमेंट ऑफ द सेट इज शो बाय युजिंग अ स्मॉल लेटर ABC. बघा आता आपण कॅपिटल सेट ए घेतला त्याच्या आतमध्ये आपण जे नंबर लिहितो ते काय येतील तर आपल्या आपण याला स्मॉल लेटरने लिहू शकतो. सेकंड रूल झाला. थर्ड वी रीड दॅन वी थर्ड बघा इफ A is an element of set A then we write it as A belongs to A, small a belongs to capital A, and if A is not an element of a set A then we write a small a not belongs to capital A. आता हे जे साईन दिलेलं आहे आपल्याला हे आहे नॉट बिलॉंग्स टू तो. ठीक आहे, आणि हे आहे बिलॉंग्स टू. आता इथे आपण सेट तयार करतो त्यावेळेला काय येणार तर एक्स इज अ ए एक्स बिलॉंग्स टू ए. हा झाला काय तर आपण एका सेटमधल्याचा आन्सर असं प्रमाणे लिहायचं असतं. ओके, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए किंवा एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए. म्हणजे जर आपण ए सेट घेतला आणि याच्यात लिहिलेला आहे अल्फाबेटिकल तर मग आपण काय म्हणणार की हा जो कॅपिटल ए आहे आणि हे स्मॉल ए आहेत हे काय झालं तर आपले बिलॉंग्स टू आहेत. कशाला तर एकमेकाला हे रिलेटेड आहे. ठीक आहे, फिफ्थ बघा एक्स इज नॉट बिलॉंग्स टू द ए म्हणजे एक्स डज नॉट. चला बेसिक इन्फॉर्मेशन घेऊया थोडं. आता नॅचरल नंबर म्हणजे काय होते द नंबर 1 to 3 दॅट वी हॅव यूज टू नाव फॉर अ काउंटिंग आर कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर. आता जे बेसिकली आपण यूज करतो 1 2 3 ह्याला काय म्हणतो तर आपण काउंटिंग नंबरसुद्धा काय तर दुसरं नाव आहे. कशाला असतं नॅचरल नंबरचं दुसरं नाव आपण त्याला म्हणू शकतो की काउंटिंग नंबर्स. ठीक आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ काउंटिंग नंबर्स. ओके, दुसरंच नाव काय त्याचं काउंटिंग नंबर आहे. थर्ड आहे द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन याचं काही काम नाही आपल्याला पण ठीक आहे. अँड डिनोटेड द नंबर इज अ कॅपिटल एन. हे आपलं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, की जर आपल्याला सेट तयार करायचा कॅपिटल एनचा म्हणजे नॅचरल नंबरचा आपण काय लिहिणार 1 2 3. हा काय झाला तर नॅचरल नंबरचा एक सेट झालेला आहे. ठीक आहे, पण त्याला डिनोट कसं करतो आपण कॅपिटल एननी डिनोट करतो. झालं. नंतर आहे आपला होल नंबर म्हणजे काय द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर टुगेदर विथ अ 0 इज द सेट ऑफ होल नंबर. बघा होल नंबरमध्ये काय काय प्रेझेंट राहते होल नंबरमध्ये काय काय राहते तर ऑल नॅचरल नंबर्स राहतात टुगेदर विथ 0. आता नॅचरल नंबरमध्ये स्टार्टिंग होते 1 पासून. ठीक आहे, बट होल नंबरमध्ये आपल्याला काय म्हटलं की ऑल नॅचरल नंबर्स म्हणजे 1 to 3 आणि इन्क्लुडिंग अ 0 म्हणजे आपल्याला काय येणार तर स्टार्टिंग कुठून आपली तर 0 पासून आपली अप टू इन्फिनिटीपर्यंत काय होणार तर इथे स्टार्टिंग होणार आहे. ठीक आहे, आता 0 इथं काय तर याच्यातला स्मॉलेस्ट नंबर आहे आणि होल नंबर स्टार्ट फ्रॉम द 0 इज डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल W. म्हणजे आपल्याला होल नंबरचा सेट जर म्हटला तर आपण काय लिहिणार कॅपिटल W आणि स्टार्टिंग होणार आपली 0 1 2 3 पासून. ठीक आहे, हे झालं होल नंबरच्या बाबतीत. नंतर आपला इंटिजरसुद्धा सेट राहतो. मग काय द इंटिजर ऑफ पॉझिटिव्ह नंबर 0 अँड निगेटिव्ह नंबर टुगेदर फ्रॉम अ ग्रुप नंबर इज कॉल्ड ॲज अ ग्रुप ऑफ इंटिजर. काय राहते इंटिजरमध्ये
तर पॉझिटिव्ह नंबरसुद्धा राहतात, झिरोसुद्धा राहते आणि निगेटिव्ह नंबरसुद्धा राहतात. या पूर्ण ग्रुपला काय म्हणतात तर इंटिजर म्हणतात. ठीक आहे. अँड इट इज डिनोटेड बाय अ कॅपिटल झेड. कशाने डिनोट केला जातो हा आपला झेडने. म्हणजे आपल्या इथे काय येणार तर -1, इथे काय 0, इथे येणार आपला +1. तर हे काय झालं तर एक पॉझिटिव्ह म्हणजे इंटिजरचा काय झाला आपला एक सेट तयार झालेला आहे. ठीक आहे. यात आपल्याला 2 मेथड दिलेले आहेत. ठीक आहे. फर्स्ट आहे आपली मेथड ऑफ रायटिंग अ सेट. नेक्स्ट आपला मेथड ऑफ रायटिंग अ सेट्स. आता सेट लिहितात कसा. ठीक आहे. याचे सुद्धा आपल्याला रूल्स आहे. आता देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. 2 पद्धती आहेत आपल्याला सेट्स लिहायच्या. फर्स्ट आहे आपली लिस्टिंग मेथड आणि सेकंड आहे आपली रूल मेथड ऑर सेट बिल्डिंग फॉर्म असं म्हणतात त्याला. ठीक आहे. फर्स्ट आहे बघा, फर्स्टमध्ये काय म्हटलं तर इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट ऑफ द सेट इन अ कर्ली ब्रॅकेट. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत त्याला कसं लिहायचं तर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं. फर्स्ट रूल. अँड ईच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली इन वन्स अँड अ सेपरेटेड बाय अ कॉमर्स. बघा, फर्स्ट रूल आहे कर्ली ब्रॅकेट. त्याच्या आतमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्याला काय लिहायचं तर आपल्याला कॉमा करूनच लिहायचं आहे. ठीक आहे. द ऑर्डर ऑफ अन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट नेसेसरी टू राईट ऑल एलिमेंट ऑफ द सेट्स. काय आहे तर आपण ऑर्डर कुठे पण लिहिली तरी चालते. आता मी जर म्हटलं की मला नॅचरल नंबरचा सेट तयार करायचा आहे, ओके, मी फर्स्ट लिहिणार 1, मग नंतर लिहिणार 3, नंतर लिहिणार 5. ठीक आहे. याची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. फक्त काय आपल्याला की सेटमध्ये आपल्याला काय तर एलिमेंट पूर्ण लिहायचे आहे. ठीक आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये द सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. आता आपल्याला ऑड नंबरचं सेट तयार करायला सांगितलं आहे. ओके. आता त्याला आपण नाव दिलेलं आहे कॅपिटल ए आणि ऑड नंबर काय तर आपले 3, 5, 7, 9. ऑर एमध्ये लिहिलं आहे सेम याप्रमाणेसुद्धा लिहू शकतो. हे तरी काय शेवटी तर ऑड नंबर्स आहेत. 7, 3, 5, 9 हे सुद्धा काय तर आपले ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे. एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आता फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे तर ए घेतलेला आहे, म्हणजे सेट घेतला एचा आणि ते दिले आपल्याला डिव्हिजन. हा काय झाला तर एक सेट तयार झालेला आहे. सेकंड आहे आपला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. काय दिलं बघा, इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ द एलिमेंट बट राईट द जनरल एलिमेंट युजिंग अ व्हेरिएबल अँड फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन्स और अ कॉलम अँड राईट अ प्रॉपर्टीज ऑफ द व्हेरिएबल्स. ओके. तर इथे आपल्याला एक सेट तयार करून दिला आहे कॅपिटल ए. ओके. कॅपिटल ए कर्ली ब्रॅकेट घेतले आपण इथे तर एक्स काय म्हटलं आपण तर एक्स बिलॉंग्स टू द एन. नॅचरल नंबर सेट आहे 1 ग्रेटर दॅन एक्स ग्रेटर दॅन 10 म्हटलं आहे. अँड रीड ॲज अ सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. ओके. आपण काय घेतलेलं तर याच्यातला एक्स घेतलेला आहे. ॲज सच दॅट म्हटलेलं आहे की एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. आता नॅचरल नंबर सेट माहिती आपल्याला काय होतं 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. ओके. पण आपल्या इथे काय म्हटलं तर 1 to 10 मध्ये म्हणजे काय येणार तर एन इक्वल टू येणार आपला कर्ली ब्रॅकेट 1 to 10 पर्यंतचा. हा काय झाला आपला सेट झाला तयार इथे. हे त्याचे काय तर रूल मेथडचा एक्झाम्पल आहे. बघा, फिल इन द ब्लँक्स अँड गिवन द फॉलोइंग टेबल दिलेलं आहे. आता लिस्टिंग और रोस्टर मेथड. फर्स्ट कॅपिटल ए दिलेला आहे 2, 4, 6, 8, 10, 12, 14. हे काय झालं तर आपलं तर एक्स बिलॉंग्स टू एक्स इज द इवन नॅचरल नंबर अँड लेस दॅन 15. काय येणार तर आपले इवन नॅचरल नंबर्स आहेत बट कितीपर्यंत येतात तर लेस दॅन 15 पर्यंत आहे. सेकंडमध्ये बीमध्ये बघा एक्स इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता इथे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे 2चा स्क्वेअर आपला 4, 3चा 9, 4चा येणार 16, 5चा येणार आपला 25. हे काय झाले 1 to 20च्या मध्यातले सगळे स्क्वेअर लिहायचे. सीमध्ये बघा काय झालं तर AEIOU. हे काय झालं तर आपले एक्स इज अ व्हॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. काय तर AEIOU काय म्हणतो त्याला आपण व्हॉवेल्स म्हणतो. तर रूल मेथडमध्ये डी इक्वल टू दिलं आपल्याला वाय इज अ कलर इन अ रेनबोज. म्हणजे इकडे काय येणार तर आपल्या कॅपिटल डी इक्वल टू घेणार आपण रेनबोचे कलर म्हणजे रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि व्हायलेट. हे काय झालं त्याचे डीचा आन्सर आला. नंतर आहे पी इज अन इंटिजर अँड -3 एक्स अँड 3. आता आपल्याला काहीतरी इंटिजर लाईन इंटिजर द्यायचे याच्यातले कशातले तर -3च्या मधातले तर कुठपर्यंत 3पर्यंतचे. ते आपले येणार -2, -1, 0, +1 आणि +2 पर्यंत येणार आहे. लास्ट आहे आपला M 1, 8, 27, 64. हा काय झालं तर आपले क्यूब झाले
म्हणजे परफेक्ट क्यू फ्रॉम 1 to 100. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 बघा. राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. आता आपल्याला इथे रोस्टर फॉर्ममध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. फर्स्ट आहे आपला इवन नॅचरल नंबर. आपण काय घेणार, कॅपिटल ए इक्वल टू इवन नॅचरल नंबर म्हणजे काय तर 2, 4, 6, 8, 10 अप टू इन्फिनिटी. ओके, हे झालं आपलं फर्स्ट याचा आन्सर. सेकंड आहे सेट ऑफ द इवन प्राईम नंबर 1 to 15. आता 1 to 15 मध्ये आपल्याला इवन प्राईम नंबर फक्त एकच येतो, तर त्यासाठी आपण घेणार आहे बी इक्वल टू काय नाही तर आपला 2 आपला आन्सर येणार आहे. थर्ड आहे सेट ऑफ अ निगेटिव्ह इंटिजर. आता निगेटिव्ह इंटिजर सेट कोणता आहे आपला तर -1, -2, -3, -4. फोर्थ आहे 7 बेसिक साऊंड ऑफ द सरगम. म्हणजे आपल्या इथे काय तर सा रे ग म प द नि सा. ठीक आहे, आता आपले 7 सूर इथे लिहायचे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग अ सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड्स. फर्स्ट आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. म्हणजे काय येणार तर आपल्या इथे 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. सेकंड आहे -2 नॉट बिलॉंग्स टू एन. म्हणजे आपला आन्सर आहे -2 डज नॉट बिलॉंग्स टू द सेट एन. थर्ड आहे पी इक्वल टू P is in the odd number. The P is a set of all P such that the P is a odd number. Question number 3 बघा. Write any two sets. Question number 3 बघा. Write any two sets by a listing method and by a rule method. आपल्याला लिस्टिंग आणि रूल मेथड दोन्ही लिहायचं आहे. फर्स्ट आहे A is a set of the even natural number less than 10. ओके, लेस दॅन 10 म्हणजे काय नाही तर लिस्टिंग मेथड लिहायची आपल्याला. फर्स्ट काय घेणार आपण, कॅपिटल इक्वल टू इवन नॅचरल नंबर कोणते येतात 2, 4, 6, 8 येतात. आणि रूल मेथडमध्ये कसं येणार तर सेकंड बघा बी इज द सेट ऑफ द लेटर ऑफ द वर्ड अ सायन्स. आता लिस्टिंग मेथडनुसार काय येणार तर आपला कॅपिटल बी इक्वल टू घेतला आहे आपण आणि सेपरेटली घेतलेला आहे. सायन्स वर्डला कॉमा देऊन सेपरेट करून घेतलेला आहे. ठीक आहे, नंतर आहे रूल मेथडमध्ये काय घेणार बघा तर एक्स लेटर ऑफ द वर्ड इज अ सायन्स. काय तर आपला रूलिंग मेथडमध्ये कसं येणार तर आपलं याप्रमाणे लिहायचं. राईट द फॉलोइंग सेट युजिंग द लिस्टिंग मेथड. ठीक आहे, लिस्टिंग मेथडनुसार लिहायचं आहे. फर्स्ट ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. काय येणार तर आपला मराठी महिने कॅपिटल ए घेतलेला आहे आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिका, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. हे काय झालं आपले तर मराठी महिने झालेले आहेत. सेकंड आहे लेटर इन द वर्ड्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, तर आपण कसं लिहायचं याला तर एक्स इक्वल टू हा सेट घेतलेला आपण त्याचा आणि सर्व सेपरेट करून लिहिलेलं आहे. थर्ड आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर ह्युमन सेन्सरी ऑर्गन काय घेतलं आपण तर सेट ऑफ वाय नोज, इयर, आईज, टंग आणि स्किन. फोर्थ बघा सेट ऑफ प्राईम नंबर्स 1 to 20. आता प्राईम नंबर सेट म्हणजे काय येणार आपला कॅपिटल सेट घेतलेला आहे आणि त्याच्यात आले आपले 1 to 20च्या मधातले सर्व प्राईम नंबर्स लिहायचे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. नेम ऑफ बघा फिफ्थ आहे नेम ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड्स. इथे घेतले आपण कॅपिटली आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. हे काय झालं तर आपले हे कॉन्टिनेंट झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 राईट द फॉलोइंग सेट युजिंग अ रूल मेथड. आपल्याला आता काय लिहायचं तर रूल मेथड लिहायचं. काय येणार तर कॅपिटल इक्वल टू 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. काय तर हे आहेत आपले. आपण काय केलं तर याच्यात सेट तयार करून घेतला आहे. सेकंड मग सुद्धा कॅपिटल बी आणि काय करणार आपण त्याच्यात तर सेट तयार करून घ्यायचा आहे. थर्ड आपला सी आणि हे घेतलं आहे आपलं सेपरेटमध्ये स्माईल. तर आपल्याला रोस्टिंग मेथडमध्ये आला तर आपल्याला आता काय करायचं तर रूल मेथडमध्ये काय करायचं त्याला कन्वर्ट करायचं. मग काय येणार आपलं इथे आपलं कॅपिटल सी इक्वल टू घेतलं आपण तर इज अ लेटर ऑफ द वर्ड इज अ स्माईल अँड अदर पॉसिबल वर्ड इज अ स्लिम, माइल्स अँड एक्सेट्रा आपण तयार करू शकतो. डी आपला संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे म्हणजे काय येणार तर आपला डे ऑफ द वीक्स. नंतर आहे AET. तर काय येणार आपलं अ लेटर दॅट वर्ड इट.